शुभ श्रावणी या मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने श्रावणी शोभाच्या नवऱ्याचं शशांक भाऊजींचं सगळं सत्य समोर आणणार आहे. तुम्हाला माहितीच असेल, शोभाचा जो नवरा आहे ना, तो बाहेर काळे धंदे करतोय. म्हणजे श्रावणीच्या नावाने लोकांकडून ब्लॅकमध्ये पैसा घेतोय. दुसरी गोष्ट म्हणजे की त्याचं बाहेर अफेअर देखील चालू आहे. म्हणजेच की त्याची जी बायको आहे शोभा, अशीच अजून एक मुलगी आहे जिचं नाव आहे शोभा टू. त्या मुलीचं नाव पण शोभाच आहे आणि त्याने त्याच्या मोबाईल फोनमध्ये शोभा टू असा फोन नंबर सेव्ह केलेला आहे आणि तो त्या दुसऱ्या शोभासोबत गुलुगुलू करत असतो. आणि आजच्या भागात आपल्याला बघायला मिळालं की बाहेर ना मस्त पावसाचं वातावरण झालेलं असतं आणि नेहमीप्रमाणे शुभ आणि श्रावणी बाहेर अंथरून टाकतात कारण ते बाहेर झोपणार असतात दोघे. पण होतं असं की ह्या सगळ्यामध्ये अचानक पाऊस पडतो आणि पटकन शुभ आणि श्रावणी सगळं आवरायला घेतात. तेवढ्यातच पाऊस पटकन सुरू होतो. आता समजत नाही या दोघांना आपण काय करायचं ते. आणि मग श्रावणी जी आहे ती घसरते आणि शुभच्या मांडीवर अशी पडते आणि बसते. आणि त्यानंतर मग श्रावणी शुभची एकदम अशी जवळ आलेली असते. श्रावणीला असते आणि लाजल्यावर ती उठून लांब जाण्याचा प्रयत्न करते, तर शुभू तिला पकडतो आणि जवळ ओढून घेतो. आता अशा पद्धतीचं या दोघांमध्ये ना मस्त रोमॅन्स सुरू होतो आणि हा रोमॅन्स सुरू झालेला शोभाला बिलकुल बघवत नाही. शोभा आपली बाहेर यायला बघते की शुभा आणि श्रावणीचं काय चाललंय. कारण तिला लक्ष ठेवायचंच असतं, बघायचंच असतं की कशा पद्धतीने ती श्रावणीला जास्तीत जास्त त्रास देऊ शकेल. आणि आता तर तिला चान्सच मिळालाय की हे दोघे बाहेर रोमॅन्स करतायत. आता शोभाच्या डोक्यात आयडिया येते की अरे वाह! बायकोचा बैल या बायकोसोबत बाहेर रोमॅन्स करतोय पावसामध्ये. तर मग शोभा जाते आतमध्ये आणि शुभच्या आईवडिलांकडे जाते आणि शुभच्या आईवडिलांना तिला सांगायचं असतं की बघा, बाहेर चाळीमध्ये हे दोघे रोमॅन्स करतायत. सगळे लोक नावं ठेवतील आपल्याला. आणि त्यावेळेस मग शोभा आत जाऊन सगळं बोलते तिच्या आईला, बाबांना. तिचे आई-बाबा उलट तिच्यावर चिडतात. ते म्हणतात, "अरे तुझं काय चाललंय? त्यांना करायचंय ते करू दे. शोभा आणि श्रावणीला जे करायचंय ते करू दे. आम्हाला काही नाही फरक पडत." आता शोभाला वेगळंच वाटतं. म्हणजे नेहमी शोभा शुभ आणि श्रावणीबद्दल काहीतरी सांगायला तिच्या आईकडे येते आणि तिची आई लगेच जाऊन श्रावणीवर चिडते. पण आता काय कारण आहे? कारण हे आहे की ते दोघे एन्जॉय करतायत. त्यांचं एन्जॉय करतायत. आणि नवरा बायकोने तर एन्जॉय केलाच पाहिजे. नवरा बायकोने तर रोमॅन्स केला पाहिजे. आणि चाळीतल्या लोकांनी बघितलं तरी काय दिसणार आहे? नवरा आणि बायको पावसामध्ये नाचतायत. यात काही चुकीचं आहे? आणि त्यावेळेस मग शोभेचे बाबा म्हणतात, "अरे शोभे, काय चाललंय तुझं? काही झालं तरी तू फक्त त्यांना त्रास द्यायचं बघतीयस. म्हणजे ते त्यांचा सुखाचा संसार जगताय, तर त्यांचं 2 क्षणाचं सुख तुला बघवत नाहीये." आणि शोभाला आता वेगळंच वाटतं. तिची टेक्निकच काम करत नाहीये. ती शुभूच्या आई-वडिलांना एवढं बोलण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना काही फरकच पडत नाहीये. आणि खरं तर फरक न पडण्यामागे ना मित्रांनो एक महत्त्वाचं कारण असतं. ते कारण असतं की सानिका अजून घरी आलेली नसते. सानिका कधी घरी येईल या गोष्टीचं त्यांना टेन्शन लागून राहिलेलं असतं. त्या कारणामुळे ते टेन्शनमध्ये असतात. शुभची आई म्हणते की आपली सानू अजून घरी नाही आली आहे. ती बाहेर नोकरी बघायला गेली होती. रात्रीचा टाईम झालाय आणि अजूनही ती घरी नाही आली आहे. सानिकाने शुभूकडे मेसेज दिला होता की मला यायला थोडा उशीर होईल. कारण ती पहिल्या ठिकाणी ज्या ठिकाणी जॉब इंटरव्ह्यू द्यायला गेली, त्या ठिकाणी तिला जॉब भेटला नाही. त्यानंतर ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चौकशी करायला लागली. आता तिला फायनली एका ठिकाणी जॉब भेटताना देखील आपल्याला मालिकेत पुढे बघायला मिळणार आहे. पण सध्या तरी आई-वडील शुभूचे टेन्शनमध्ये असतात. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की शोभाला वाटतं, "अरे यार, बरोबर तर बोलतायत तसे आई-वडील." आई-वडिलांचं काय म्हणणं आहे की शुभ आणि श्रावणी नवरा-बायको आहेत. पाऊस पडतोय बाहेर. त्यांनी रोमॅन्स केलंच पाहिजे म्हणजे त्यात चुकीचं काय आहे? मग त्यावेळेस शोभा आत जाते आतल्या खोलीत आणि तिकडे तिचा नवरा शशांक भाऊजी असतात आणि शशांक त्यावेळेस त्याच्या दुसऱ्या शोभेसोबत गुलगुलू करत असतो. तो असा कॉर्नरमध्ये बोलत असतो. आणि कसला माणूस आहे म्हणजे किती बुद्धू माणूस म्हणायचं त्या शशांकला. ठीक आहे, आपण समजू शकतो की त्याचं एक अफेअर चालू आहे. ठीक आहे, त्याचा अफेअर चालू आहे एका दुसऱ्या शोभासोबत, शोभा 2 सोबत. पण समजा ही खोली आहे, तर एका खोलीच्या कॉर्नरमध्ये जाऊन तो फोनवरती बोलतोय आणि ते पण भिंतीकडे तोंड करून बोलतोय. त्या भिंतीकडे, खिडकीकडे त्या ठिकाणी तोंड करून बोलतोय. अरे तू जर लपून फोनवर बोलतोय, तर बाळा मागे दरवाजाकडे बघायचं. आपल्या रूममधून कोण आत येतंय का? आपल्याला कोण लपून ऐकतंय का? चोरून ऐकतंय का? ते बघायचं. पण नाही, असला बुद्धू माणूस आहे हा शशांक ना, एक दिवस चांगला फसणार आहे. कारण हा शशांक
खिडकीकडे बघत कॉर्नरकडे बघत फोनवरती बोलत असतो त्याच्या दुसऱ्या शोभासोबत आणि तिला तिच्यासोबत गुलुगुलू करत असतो की त्याला त्या दुसऱ्या शोभाची आठवण येते वगैरे वगैरे. आणि त्याच वेळेस शोभा जी आहे, जी आपली शोभा आहे, शुभूची बहीण, ती येते रूममध्ये आणि ती ती असा विचार करते, काय राव, तिकडे शुभ आणि श्रावणी मस्त रोमॅन्स करतायत पावसात आणि इकडे माझा नवरा बघा, नेहमी कामात असतात व्यस्त, नेहमी कामाच्या ऑफिसच्या फोनवरती असतात. शशांक आता त्याच्या कामाच्या फोनवरती असतो, असं हे शोभाला वाटतंय. त्याला काय माहिती की त्याची होणारी त्या त्या मुलीची जी सवत आहे होणारी, तिच्यासोबत शशांकचं गुलुगुलू चालू आहे. आणि त्यावेळेस मग ती रागाने येते आणि शशांकला आवाज देते. शशांकची पूर्ण फाटते. शशांक भाऊजी, शोभाचा नवरा, पूर्ण घाबरून जातो. तो म्हणतो, "अरे बापरे! हिने माझं बोलणं ऐकलं की काय?" आणि तो मग शोभाला बोलतो, काय रे शोभा, काय झालं? असं 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 का बोलवतीये मला?" तर शोभा म्हणते, "अरे बाहेर बघा, शुभ आणि श्रावणी एन्जॉय करतायत, रोमॅन्स करतायत बाहेर पावसात." शशांक म्हणतो, "मग करू दे, आपल्याला काही घेणं देणं नाही. ते करतायत त्यांना करू दे." आता शशांकला समजतच नाही शोभाला काय म्हणायचंय ते. शोभा मग परत एक्सप्लेन करायला जाते. ती म्हणते, "अहो, आपण पण नवरा-बायको आहोत, विसरलात का? आपण पण जाऊन रोमॅन्स करू ना, पाऊस पडतोय, पहिला पाऊस आहे." तर मग शशांक म्हणतो, "अरे नाही, नाही, नाही. मला नाही काय, मी काय आता पावसात भिजायचं?" असं म्हणून तो शशांक या सगळ्यासाठी नकार देतो. आणि मग शोभाला हे सगळं बिलकुल आवडत नसतं. बाहेर शुभू आणि श्रावणीचा मस्त रोमॅन्स चालू असतो, मस्त असा डान्स चालू असतो. तर इकडे शोभा शशांकला जबरदस्तीनं ओढत-ओढत बाहेर घेऊन येते. आणि त्याच वेळेस अ, जो शुभ आहे ना, तो असा मस्त हिरोसारखा श्रावणीला असं गोल-गोल फिरवतो आणि त्याच्या जवळ ओढून घेतो आणि ते दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात. त्याच क्षणी शोभा शशांकला घेऊन येते आणि दोघं शुभ आणि श्रावणीकडे बघत असतात. ते दोघे असे जवळ आलेले असतात आणि ते दोघे बघतच बसतात आणि श्रावणी आणि शुभ असे टचकून जातात. त्यांना असं पाहिलंय. ह्या दोघांना पण लक्षात नाही आलं, अरे अख्खे चाळीतले लोकं त्यांना बघतील, असे ते मस्त एकमेकांच्या जवळ येऊन उभे राहिले तेवढं पावसामध्ये. आणि मग शोभा जी आहे ती तिकडे शशांकला प्रयत्न करते की माझ्यासोबत पण डान्स करा. अशा पद्धतीचा आपल्याला काही एपिसोड बघायला मिळाला. आता मालिकेत पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की सानिका घरी येते फायनली. पाऊस थांबलेला असतो. पाऊस चालू होता म्हणून बहुतेक ती कुठेतरी थांबली असेल आणि पाऊस थांबल्यावरती घरी येते. घरी आल्यावर ती शुभूला गोड बातमी देते. म्हणते, "दादा मला नोकरी लागली." हे ऐकल्यावर शुभू खूप खुश होतो. शुभू विचारतो, "कुठे नोकरी लागली आणि पगार काय आहे?" त्यावेळेस सानिका म्हणते, 18,000 पगार आहे. हे ऐकून शुभू खूप खुश होतो. पण मित्रांनो, मला तर असं वाटतंय की सानिकाला एका चुकीच्या ठिकाणी नोकरी लागली असणार आहे. कारण आज जेव्हा ती नोकरी शोधायला गेली ना, तेव्हा अ, त्या ठिकाणी तिला घेतच नव्हते नोकरीसाठी. तिकडच्या पिऊनने सानिकाचा अपमान केला. तो म्हणला, "अरे तू तीच मुलगी ना जिने बरंच काहीतरी कांड करून ठेवलाय. बिना लग्नाची प्रेग्नंट झाली आहे." सानिका म्हणते, "तुझा काय संबंध माझ्या पर्सनल लाईफबद्दल बोलण्याचा?" तर मग पिऊन तिचा अपमान करतो. तो म्हणतो, "आमची काय कोणतीच कंपनी तुला कधी कामावर ठेवणार नाही. जिला स्वतःचं चारित्र्य नाही सांभाळता आलं, ती कंपनी काय सांभाळणार?" असं तो पिऊन बोलतो. आता सानिकाला खूप राग येतो. सानिका आणि त्या पिऊनमध्ये भांडणं होतात. त्याच वेळेस तिकडचा एक मॅनेजर येतो. तो मॅनेजर येऊन सानिकाला बोलतो, "काय चाललंय तुमचं?" तर पिऊन सांगतो, "अहो ही तीच मुलगी आहे. ती नाही का बिना लग्नाची प्रेग्नंट झाली, बातमी आली होती. तीच मुलगी आहे सानिका." हे ऐकल्यावर तो मॅनेजर चिडतो. तो म्हणतो, "हे बघा, आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये घेणार नाही. काहीही झालं तरी आमच्या कंपनीची अब्रू तुमच्यामुळे जाऊ शकते आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला कंपनीत घेणार नाही." हे ऐकल्यावर त्यावेळेस सानिकाला मोठा धक्का बसतो. सानिकाला असं वाटतं, की हे जे काही होते ते खूप चुकीचं होत आहे आणि त्याच कारणामुळे आपल्याला बघायला मिळतं, की सानिका जी आहे ती आता राग-रागात तिकडून निघून जाते. ती आधी सुरुवातीला थोडंसं बोलते, की "माझा एकदा बायोडेटा बघा. मी खूप प्रामाणिकपणाने काम करेल." पण मॅनेजर म्हणतो, "काही झालं तरी आम्ही तुम्हाला संधी पण देणार नाहीये इंटरव्ह्यूची." आणि रागा-रागात सानिका तिकडून निघून जाते. फायनली ती वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेते आणि तिला एका ठिकाणी आता जॉब मिळालेला आहे, असं आपल्याला या मालिकेच्या पुढच्या एपिसोडच्या ट्रेलरमध्ये बघायला मिळालंय. प्रश्न एवढाच आहे, की कुठे तिला जॉब मिळालाय? कोणत्यातरी फालतू ठिकाणी तिने जॉब शोधला नसेल ना? हा मोठा प्रश्न आहे. असे ठिकाण नसावे जिकडे तिचा वापर करून घेतला जाईल. नंतर दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं, की जेव्हा शशांक भाऊजींना समजतं, की यार या सानिकाला जॉब लागला 18,000 महिन्याचे येणार आहेत. शशांक म्हणतो, "ठीक आहे, त्यातले 5,000 महिन्याचे मला द्या. मला 5,000 पाहिजेत महिन्याचे."
काय आहे, तुमचा हुंड्याचा हिशोब क्लिअर होऊन जाईल ना. त्यावेळेस मग शुभूला खूप राग येतो. शुभ म्हणतो, तुमचं हुंड्याचं काय मध्येच. श्रावणी म्हणते, हे बघा शशांक भाऊजी, तुम्हाला तुमचा जो काही हुंडा वगैरे आहे ना, ते काय तुम्हाला मिळणार नाहीये. त्याचा याच्याशी काही संबंध नाहीये जे आता काही चाललंय ते. सानिकाने जे पैसे कमवले तिच्या बाळासाठी आहे ते. त्याचा या हुंडाशी काही संबंध नाहीये. त्यातला एकही रुपया तुम्हाला मिळणार नाहीये. आता मित्रांनो, आपल्याला बघायला मिळते की मालिकेचा जो अख्खा सीन आहे तो आता सानिकावरून शिफ्ट होऊन शशांकवरती पडलेला आहे. आता आपल्याला शशांकचे बाहेरचे काळे धंदे बघायला मिळत आहेत. कशा प्रकारे तो श्रावणीचा वापर करून की आमच्या घरात शिक्षण मंत्र्याची मुलगी सून म्हणून आहे, तिचं नाव घेऊन लोकांचे ॲडमिशन करून द्यायचे त्यांना स्वप्न दाखवतोय, त्यांच्याकडून पैसे घेतोय आणि अशा प्रकारे मग तो काळे धंदे करतोय. दुसरं म्हणजे त्याचे बाहेर अफेअर चालू आहेत. हे सगळे गोष्टी हळूहळू समोर यायला लागलेत. मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे कशा पद्धतीने सानिका आता शोभाचे डोळे उघडणार आहे. जी शोभा जिला सानिकाने सुख पण बघवत नाही त्यांना. तिला बघवतच नाही की हे दोघं एन्जॉय करतायत, खुश राहतायत. आता सानिकाचे तर डोळे उघडलेत. तिला लक्षात आलंय ही श्रावणी जे करते कुटुंबासाठीच करते. श्रावणीनेच सानिकाची आतापर्यंत साथ दिली आणि शुभने साथ दिली आहे. आता मित्रांनो, पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे की शोभाचे कसे डोळे उघडत आहेत. जेव्हा श्रावणी तिच्या नवऱ्याचे काळे धंदे उघड करेल, सगळं सत्य समोर आणेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तो ब्लॅकमध्ये पैसा कमवतोय ते सगळं ठीक आहे. एक वेळ शोभा ते पण ॲक्सेप्ट करेल, मंजूर करेल. पण त्या शशांकचं दुसऱ्या शोभा नावाच्या मुलीसोबत जे प्रेम प्रकरण सुरू आहे, जेव्हा ते समोर येईल तेव्हा कुठेतरी शोभाचे डोळे उघडतील. कारण तीच शोभा शुभूला सारखं बायकोचा बैल बोलत असते. शुभू कधी पण काही पण बोलला, त्याने त्याच्या बायकोला डिफेंड केलं तर शोभाच्या तोंडात एकच वाक्य असतं की बोलला, बायकोचा बैल बोलला, एवढंच बोलत असते. आता तिला समजेल, जो तिचा शशांक नवरा आहे, ज्याचं ती सारखं कौतुक करत असते, त्या त्या माणसाने बायकोचं बैल असायला हवं होतं. बायकोचं बैल नसतं तर काय होतं हे शोभाला समजेल. आणि ज्या शुभूला ती बायकोचा बैल म्हणते, त्याला एक खंबीरपणे आपल्या बायकोच्या पाठिंबा देणारा हा जो नवरा असतो, एक लाईफ पार्टनर ज्याला म्हणतात, तो आहे. हा एक चांगला मित्र आहे, एक चांगला साथीदार आहे. आणि ज्या शशांकला ती नवरा समजते, तो नवरा नाहीये. तो फक्त त्याच्या फायद्याचं बघतो. त्याला त्याची बायको दिसत नाही, त्याला त्याच्या बायकोच्या घरचा हुंडा दिसतो. हुंडा मिळाला नाही म्हणून तो त्याच्या सासरी येऊन थांबलाय. बाहेरून काळे धंदे करतो आणि त्याला त्याच्या बायकोमध्ये पण इंटरेस्ट नाही आहे. एवढं सगळं होऊन तिसऱ्याच बाईसोबत त्याचं लफडं सुरू आहे. तर हे सगळं सत्य जेव्हा शोभाच्या समोर येईल, आय होप कुठेतरी शोभाचे डोळे उघडतील. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं देखील बघायला मिळालं की सुरुवातीला काय झालं, शोभाने प्लॅन केला होता आपण काय करायचं, सानिकाच्या ताटातली जी भाजी आहे ना, त्या वाटीत भरपूर ती एक असा चमचा भरून मसाला टाकते, लाल तिखट. आणि ज्याने श्रावणी तो घास खाईल आणि तिला खूप त्रास होईल. पण होतं काय की जेव्हा ती तो मसाला टाकते आणि मग सगळ्यांना ताट वाढते, स्पेशली श्रावणीच्या ताटामध्ये तिने भरपूर मसाला टाकलेला असतो. आणि श्रावणी तर त्या आनंदाने खाते. सगळ्या लोकांना आश्चर्य होतं की शोभाने सगळ्यांसाठी जेवण बनवलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने तिच्या हाताने वाढून श्रावणीला ताट दिलं. आता शोभा मग टोमणे मारते. ती म्हणजे आमच्या सुनेला जरी समजत नसेल घराची कर्तव्य, आपल्या जावेचं, आपल्या आईचं सेवा करायला जमत नसेल, तरी आम्ही थोडी आमचे संस्कार विसरलोय, असं शोभा म्हणते. आणि म्हणते, असं नाटक करते की तिने खूप प्रेमाने जेवण बनवलंय आणि तिने जबाबदारीने सगळं केलंय. आणि ती वाट बघत असते या श्रावणीला तिखट का लागत नाहीये, एवढं तिखट जेवण आपण बनवलंय. नंतर तिचा नवरा शशांक अचानक ओरडायला लागतो. तो म्हणतो, कसलं तिखट बनवलंय शोभे. आणि ते मग शोभा म्हणते, असं कसं असू शकतं, तिखट नाही बनवलंय. बाकी सगळ्यांना कोणालाच तिखट लागत नाही ते जेवण. मग शोभा टेस्ट करून बघतो आणि ते खूप तिखट असतं. तिला लक्षात आलेलं असतं श्रावणीसाठी तिने जे ताट बनवलं होतं ते तर शशांकने खाल्लं. आणि त्यानंतर शशांकला ती समजावण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, मी तुम्हाला दुसरं ताट करून देते. पण शशांक चिडतो. तो म्हणतो, नाही नको मला, मी बाहेर जाऊन खातो. आणि आता शशांक उठून जातो आणि तो बाहेर जातो खायला. अशा पद्धतीचा आपल्याला सीन या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो बघायला मिळतो. आता शोभाला प्रश्न पडतो, असं कसं झालं. मग शशांक तिकडून गेल्यावर शुभू शोभावरती चिडतो. तो म्हणतो, मला माहिती आहे शोभा किती नीच लेवलची हरकत करत होती. तेव्हा मग जो आपला शुभू आहे तो सांगतो की त्याने काय केलं होतं ना, लपून पाहिलं होतं शोभाला त्या श्रावणीच्या ताटामध्ये लाल तिखट टाकताना.
आणि हे सगळं जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की असा सगळा गेम चालू आहे. श्रावणीला तिखट खायला द्यायचं, तिची वाट लावायची. त्याने काय केलं, शशांकच्या ताटात 3 चपात्या होत्या, श्रावणीच्या ताटात 1 चपाती होती. त्याने मुद्दाम 3 चपात्या श्रावणीच्या ताटात टाकल्या आणि ताट पलटलं शशांकचं आणि श्रावणीचं. आणि जेव्हा शोभा बघत नव्हती आणि असा मस्त गेम शुभूने खेळला. आणि शुभू मस्त डायलॉग मारतो मालिकेच्या एंडला. आणि डायलॉग त्याने असा मारलेला असतो की काहीही केलं ना तुम्ही माझ्या बायकोच्या विरोधात कारस्थानं, तरी माझ्या बायकोच्या समोर मी खंबीरपणे उभा असणार आहे तिची ढाल बनून. आणि हे पाहून श्रावणीला तर खूप मस्त वाटतं. पण च्या या वाक्याने शोभाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. आता मित्रांनो, फायनली आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये बघायला मिळेल की कुठेतरी शोभाचे डोळे उघडतील, त्याला समजेल की यार तिचा जो नवरा आहे तो किती नीच लेवलचा आहे आणि ज्या शोभाला ती बायकोचा बैल म्हणते तो किती चांगला नवरा आहे. पाहूया कशा पद्धतीने शोभाचे डोळे उघडत आहेत. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा. या व्हिडिओ खाली आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. मालिकांचे रेग्युलर अपडेट्स सगळ्यात आधी मिळवण्याकरिता आपण भेटूया मित्रांनो याच मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून नेमकं काय काय घडतंय ते.